हे प्रत्येक मनुष्यासाठी शक्य आहे जर त्यांनी काही योग्य गोष्टी केल्या। ते कसे बसतात, कसे उभे राहतात, कसा श्वास घेतात, कसे खातात, काही गोष्टींची जर त्यांनी काळजी घेतली, काही सोप्या गोष्टी, तर प्रत्येक मनुष्य संपूर्ण आयुष्यभर उत्साही राहण्यासाठी सक्षम आहे। ओजस म्हणजे तो ऊर्जेचा अभौतिक आयाम आहे। जर तुमच्या भोवती पुरेसं ओजस असेल तर तुमच्यात संघर्ष उरणार नाही। तुम्ही जगात सहजपणे वावराल। तुम्ही पाहाल, काही लोकांसाठी ह्या जगात राहणं भयंकर कठीण असतं। काही लोकांसाठी ते कुठेही गेले तरी ते सहजपणे पुढे जातात। पाहिलंय का तुम्ही? तुम्हाला स्वतःलाच कधीतरी असं वाटतं की सगळं जग तुम्हाला सहकार्य करतंय। एखाद्या दुसऱ्या दिवशी असं वाटतं की सगळं जग तुमच्या विरुद्ध उभं आहे। हे जाणवले तुम्हाला? जर तुम्ही पुरेसं ओजस निर्माण केलं तर तुम्ही जीवनातून सहज तरुण जाल। आता तुम्ही शांभवी करताय। जर तुम्ही ती रोज करत असाल तर तुम्ही ओजस निर्माण कराल काही प्रमाणात, ज्यामुळे तुम्ही पाहाल अचानक प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी सहज होईल, ती सहज घडेल। जर तुम्ही तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला लपेटून घेण्याएवढं ओजस निर्माण केलं तर तुम्ही फक्त निरोगी नसाल, तुम्ही आरोग्याने ओसंडून व्हाल। ह्याने वृद्धत्वाची प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात उलट करता येईल, ज्याची आमच्याकडे अनेक प्रकारे नोंद आहे। वेगवेगळ्या संशोधनांमध्ये आणि वैद्यकीय युनिव्हर्सिटीसुद्धा याची नोंद करतायत। आणि त्या व्यतिरिक्त मी स्वतः याचं एक जिवंत उदाहरण आहे की आरोग्य ही तुम्ही काळजी करण्याची गोष्ट नाही आहे। आरोग्य म्हणजे तुम्ही फक्त निरोगी असल्याचं निदान नाही, हा एक मार्ग आहे जीवनाला ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात ठेवण्याचा। तर रक्तामधलं ऑक्सिजन वाढवणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण शरीर किती निरोगी आहे आणि किती सहज ते स्वतःला पुनरुज्जीवित करतं हे रक्तातील ऑक्सिजनच्या उच्च पातळीवर अवलंबून असतं। आणि ती क्षमता कमी होईल। विशेषतः स्त्रियांना या बाबतीत काळजी घेतली पाहिजे, कारण काही शारीरिक प्रक्रियांमुळे त्यांचं हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं, तर त्यांची रक्तातील ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे त्यांना उगाचच थकवा येऊ शकतो। त्यामुळे त्या मंद दिसू शकतात। आणि हो, लाल पेशींची कमी असेल तर तुम्हाला मंदपणा जाणवेल, कारण मेंदूत पुरेसा ऑक्सिजन नसतो आणि जसा पाहिजे तो तसा काम करणार नाही, मेंदू आणि शरीर दोन्ही। तर ह्याची काळजी घेण्यासाठी सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही कोमट पाण्यातून थोडा मध घ्या दररोज। आणि तुम्ही पाहाल की हळूहळू लाल पेशींचं प्रमाण वाढेल। जर रक्तात ऑक्सिजन वाढला तर अचानक तुम्हाला ऊर्जेचा उद्रेक जाणवेल। अचानक सगळं काही सक्रिय झालंय। शरीराची पुनरुज्जीवन प्रक्रिया वर जाते, मृतपेशी पटकन बदलल्या जातात। तुम्हाला शरीरात जाणवणारा आळस खूप कमी आहे, तुमचा मानसिक थकवा खूप कमी आहे। कडुलिंब तुमच्या यंत्रणेसाठी काय करतो? स्पष्ट सांगायचं तर लगेच पहिली गोष्ट जी तो करतो ती म्हणजे it will keep your alimentary tract clean. So within तो तुमची अन्न नलिका स्वच्छ ठेवतो। तर अन्न नलिकेमध्ये भरपूर सारे सूक्ष्म जीव असतात। त्यातले बरेच जण आपले मित्र बनलेत। आपण त्यांच्यामुळे जिवंत आहोत, आपण त्यांच्यामुळे अन्न पचन करू शकतो। बऱ्याच शारीरिक क्रिया त्यांच्यामुळे घडतात, पण तरी त्यातले बरेच असे जे आपल्यासाठी हानिकारक आहेत। कडुलिंबाचं वेगळेपण हे आहे, विशेषतः जेव्हा तो हळदीसोबत खाल्ला जातो। जर ह्या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्या तर बऱ्याच प्रमाणात ज्या गोष्टी शरीरासाठी आवश्यक नाहीत
ज्या गोष्टी शरीराला हानी पोचवू शकतात, कोणत्याही प्रकारचे परजीवी जंतू शरीरातले, ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होतात. तुम्ही तुमचं शरीर वाऱ्याच्या झुळकेसारखं ठेवू शकता. सहज ते तुमच्या पुढे पळतं. तुम्हाला ते ओढून न्यावं लागत नाही. ते तुमच्या पुढे तरंगलं पाहिजे. तुम्ही ते तसं ठेवू शकता थोड्याशा योगिक सरावाने. खूप कमी, मी म्हणतोय, जर तुम्ही दिवसात 20-30 मिनिटं दिली तुमच्या कल्याणासाठी, तर तुम्ही हे करू शकता. फक्त योग्य प्रकारचं इंधन त्यात घालून. मी तुम्हाला असं खा तसं खा सांगत नाही आहे. फक्त प्रयोग करून बघा. ठीक आहे? फक्त प्रयोग करून बघा. आज रात्री गेल्यावर कोणत्याही शिजवलेल्या अन्नाऐवजी फळं खा आणि पहा. उद्या सकाळी तुम्हाला कोणताही गजर लागणार नाही. गजर व्हायच्या आधीच तुम्ही उठाल. तुम्ही काय केलं पाहिजे की आज तुम्ही 10% अन्न कच्चं खायला सुरू करा. फळं, भाज्या, काही. उद्या ते 20% करा, 30%, असं करत 9व्या दिवशी 100% करा. मग ते तुम्ही कमी करा. 100%वर राहा. जर तुम्हाला काही शारीरिक व्याधी असेल, 5-7 दिवस तसं करा. जर तुम्ही निरोगी असाल तर 1-2 दिवस असं करा. आणि मग रोज 10%ने कमी करा. 50%पर्यंत कमी करून थांबा आणि पहा. बहुतेक लोकांसाठी हे उत्तम काम करेल. जर तुम्हाला थोडं जास्त किंवा कमी करायचं असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता. ही अशी गोष्ट आहे ज्याचा तुम्ही स्वतःमध्येच योग्य ताळमेळ शोधायला हवं.